आता ही साडी आपल्याला दुसरीकडे लपवायची आहे। साडी अशा ठिकाणी लपव की जी मायाला सापडलीच नाही पाहिजे। जा पळ। देवी आई, ही तुझी मानाची साडी आहे। तिचा अपमान व्हावा असं माझ्या मनातही नाहीये, पण मला हे करावं लागतंय। कारण माया जर वेदाची आई म्हणून या घरात आली तर तू माझ्या मातृत्वाचा अपमान असेल। तू साऱ्या जगाची आई आहेस, तू माझं मन समजू शकतेस। ये मी तुला सांगते कुठे आहे ती साडी। पलंगाखाली आहे, मी काढते। नाही थांबा, ती साडी स्वतःच्या हाताने मी घेणार आहे। बरं इकडे काढ काढ, हा खाली आहे। मिळाली? दिसली दिसली? हा नाही नाही अगं बघ बघ आत गेली असेल। ते टाईलचा आणि पिशवीचा रंग सेम आहे ना, कळलं नसेल तुला। बघ बघ आत। आहे ना? नाहीये, कुठेच नाहीये। असं कसं? थांब मी बघते मी बघते। कुठे गेले? सापडली नाही मग कुठे? कुठे 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 कशी कुठे जाईल? मला काय माहित, तुम्ही नीट पाहिलेला ना? हो म्हणजे अगं मी माझ्या डोळ्यांनी बघितली, माझ्या समोर ठेवली इथे अथर्वणी आहे पलंगाखाली। तुम्हाला मी एक काम करायला सांगते। प्रत्येक वेळेस तुम्ही असाच घोळ घालता। साडी नाही सापडली तर तुम्हाला माहिती आहे ना काय होणार आहे? नाही नाही मी तुला सांगते। हे बघा, आम्ही दोघं जण इथून आत आलो। अथर्वणी माझा हात धरला होता। हे बघ मी इथे उभी होते इथे, हा। आणि अथर्वणी साडी आत ठेवली, मग अथर्व गेला आणि बडीजी बोलला आणि मग मी तुला फोन केला इथेच आणि तुला सांगितलं साडी कुठे आहे ते। मग गायब कुठे झाली साडी? की साडीचा पाय फुटले का? मी काय सांगू आता? आपण परत बघूया। इथेच कुठेतरी असेल ना साडी। चुकून कोणीतरी उचलून ठेवली असेल तर, जागा लपवलेली वेगळी असेल तर। एक मिनिट, तिकडे या कपाटात बघितलंस? नाही, मला कसं माहिती साडी कुठे आहे? अरे देवा, आता काय करायचं? तुम्हाला एक काम करायला सांगितलेलं मी, ते सुद्धा तुम्ही नीट करत नाहीयेत आणि या सगळ्याचे परिणाम मला भोगावे लागणार आहेत। कळतंय का तुम्हाला? जर आपल्याला साडी सापडली नाही तर माझं आणि अथर्वचं लग्न नाही होणार, सगळं संपून जाईल। आणि जर असं झालं ना, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही सगळे जे काही आहात ना ते मी दादासाहेबांना सांगेन, कळलं? नको 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 नको, आपण परत शोधूया ना। इथून कुठे जाणार आहे साडी ना? इथेच असेल। आत्या तुम्ही ना गप्प बसा। तुम्हाला खरंच तुम्ही काहीच कामाच्या नाही आहेत। सगळं 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 तुला जे पाहिजे होतं ते झालं। आता मायाचं अथर्वशी लग्न होऊच शकणार नाही। माया, सूर्यास्त व्हायला आता 5 मिनिटं राहिलीत। सूर्यास्ताच्या आधी ती साडी शोधून तुला अथर्वच्या हातात ठेवायची होती। तू अजूनही साडी शोधू शकली नाहीयेस। तुला विधी पूर्ण करता आलाच नाही। रामपुरे घराची परंपरा तुला नीट समजावून सांगितली होती, पण तरी सुद्धा ती तुला पाळता आली नाही। नाही मॅडम, मला थोडा वेळ द्या। साडी इकडेच असणार। मी शोधते साडी। अख्खा दिवस गेला माया, आता शेवटच्या 5 मिनिटात कशी शोधणार आहेस तू साडी? नाही असेल इथेच। मी बघते ना, साडी सापडेल ती कुठेतरी, इकडेच असेल। मी सांगते तुम्हाला। या मीराची हिम्मत कशी झाली साडीला हात लावायची? हिला मी आता जिवंत सोडणार नाही। सापडली साडी।
मीराकडे साडी? साडी साडी सापडली. वेदाचे बाबा, ही मायाताईंची साडी मला सापडली.